सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उडी मारत पुन्हा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनाचे कारण अस्पष्ट। MMRDAच्या अधिकाऱ्यांवर मेट्रोचं काम करणाऱ्या फ्रान्सच्या कंपनीचा लाचखोरीचा आरोप। गंभीर दखल घेत फडणवीस म्हणाले, मुख्य सचिवांशी बोलणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार पत्रकार परिषद। फडणवीस सरकारमधील फिक्सर दलाल PS बाळगणारे मंत्री कोण? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। PNच्या 125 शिफारसींपैकी 109 नावांना फडणवीसांचा हिरवा कंदील। राज्याच्या तिजोरीची लूट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रोखली। संजय राऊतांकडून फडणवीसांचे कौतुक। फडणवीस कठोर निर्णय घेतात म्हणून मतभेद असतानाही जाहीर अभिनंदन। फडणवीसांकडे दलाल फिक्सर PA यांची शिफारस करणारे सर्वाधिक मंत्री शिंदेंचे। ठाकरेंचे खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। शिंदेंचा पक्ष म्हणजे अमित शहांचा पक्ष असल्याचा एक घणाघात। मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांचं अन्नत्याग आंदोलन। राष्ट्रवादी शरद पवारांचे आमदार संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे यांची आंदोलनस्थळी भेट, तर मुख्यमंत्री देशमुख यांच्या कुटुंबियाच्या दुसऱ्यांदा बळी घेत आहेत जरांगे यांची टीका। इतिहासकार इंद्रजित सावंत ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करून धमकीचा फोन। कोल्हापूर पोलिसांनी नोंदवला सावंतांचा जबाब, तर नागपूरच्या सायबरकडून तपासासाठी क्लिपची मागणी। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेवरून 5 वर्षांनंतर वाद। संभाजीराजांचं बलिदान न दाखवल्याबद्दल दबाव होता, हे चुकीचं नॅरेटिव्ह अमोल कोल्हे यांचा दावा। शरद पवारांनी काहीही सांगितलं नसल्याचा खुलासा। राज्यसभेची कमिटमेंट असताना मला खासदारकी लढवायची होती। राजन साळवींचा सत्कार करताना किरण सामंतांचा मोठा गौप्यस्फोट। पुण्यातल्या राजकारण्यांचा लाडका गुंड गजा मारणेला पुन्हा अटक। केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाण प्रकरणी गजा मारणेला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।